सो हॅलो गाईज, नमस्कार. आजचा ब्लॉग मी वेगळ्या ठिकाणी शूट करतोय. ते म्हणजे मी आलेलो आहे मुंबईमध्ये. यस गाईज, अचानक काय प्लॅन आहे वगैरे वगैरे सगळं तुम्हाला पुढे सांगतो. बरंच शूट करायचं होतं, ते मी अर्ध केलेलं नाही आहे. आत्ता सध्या आमचे मेंबर पळत आहेत आणि मी ब्लॉग शूट करतोय पळत पळत. आत्ता कुठेतरी विरार का कुठेतरी जायचं माहीत नाही. इकडं मुंबईमध्ये का आलो आहे का नाही मी सगळं तुम्हाला सांगतो. पुढं ब्लॉग कंटिन्यू करू आपण. ए बाबू, फुल भीड़ है मुंबई में, बहुत भीड़ है भाई, मत आया करो. हे बघ मुंबईचं पाणी लागलेला. हिंदी बोलायला लागला. काय भाऊ, आपण पुण्याचे, पुण्याला लय करमत, इथं लय गरम होतं. हा बाई, बहुत लय गरमी आहे खरंच. तुला पण लागलं काय ना पुढे. 44 मिनिटांनी बाहेर देण्यात जाणारी तो आता आम्ही आलोय दादरला, ठीक आहे. आणि आपण पुढे जाणार आहे विरार. विरार मग कुठं रे आपले? वसई. वसई. आता आम्ही दादरला उतरलोय. आता इकडनं आम्ही जाणार आहे वसई. हा वसईला. ये तू जेवढा पळणार तेवढं घेणार मी तुला ब्लॉग मध्ये. भाई गर्दी बघू शकता ही. आणि भाई साफ गर्दी काय डेंजर. भाई आमची आज ती हालत झाली ट्रेन मध्ये चढताना, काय सांगू. मुंबईची लोक हॅट्स ऑफ यू गाईज, सिरियसली. आपल्याला फायनली सीट भेटलेली आहे आणि आपल्याने आमच्या बॅग वगैरे धरलेले. एक बॅग माझीच आहे, बाप्याची. कुठे आपला पण ते कुठे बघ बरं ह्याला लोकेशनवर. बोरिवली ना. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. गाइस फायनली ट्रेन आता स्टॉप घेणार आहे, आपला लास्ट स्टॉप जिकडं आपण उतरणार आहे. ठीक आहे, बॅग वगैरे घेतलेले आहेत. गणेश भाईला झोप आलेली खतरनाकवाली. एवढं थांबवलेलं आहे आम्ही, म्हणजे आमचा किती 1.5 तासाचा प्रवास होता. आत्ता सो आता मी कंटिन्यू करतोय कारण सगळेजण उतरत होते ट्रेनमधनं, मी राहिलो असतो. आता उतरले आम्ही. यार वसई का विरार मला हेच समजत नाही. हा विरारमध्ये उतरले आता. बाप्पे काय घेतोय? बिस्किट. ए बिस्किट काय घेतोय बाप्पे? ड्रिंक बिंक घे ना असं काहीतरी. अरे मेंटल, बिस्किट आहे बॅग मध्ये, बिस्किट कशाला घेतोय? नको लाव. सो आता आम्ही त्या साईडला उतरतो. आता वरनं ब्रिजवरनं चाललोय. त्या साईडला इकडनं बाहेर पडणार आहे आम्ही. पुढचं काही सीन आहे, नियोजन आहे माहीत नाही. मुंबईला आता ही सेकंड टाइम आहे माझी मुंबईला. फर्स्ट टाइम ज्यावेळेस आलो होतो आपण हरवलेला आहोत. काय संबंध. जाऊ दे बघू, इथपर्यंत आलो, इथून पुढं बी जाऊ. तर मुंबईला मी आत्ता आलेलो आहे सेकंड टाइम. ठीक आहे, फर्स्ट टाइम ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस आम्ही गेलो होतो कुठेतरी गेलो होतो रे, मुंबईत आलो होतो त्यावेळेस फॅमिली सोबत आलो होतो. ब्लॉग चालू आहे ना, सगळी घाण केली. मला काय, मी टाकणार, सगळी फॅमिली बघती. माझ्या घरचे तुला लय चांगलं समजतात ना. आता बघ ना भाई, मी टाकणार म्हणजे टाकणार. कारण नाही मला काय संबंध आहे, परत मला रेकॉर्ड करावं लागेल सगळं. एक तर फोनला भाई चार्जिंग कमी आहे. तो अजून बी बोलतोय, अजून बी ब्लॉग चालूच आहे. निम्मे अजून बी शिवाय देते, अजून बी ब्लॉग चालूच आहे, लक्षात ठेव. निम्म्याच घेतोय. निम्म्यामध्येच घाण केलीस तू. निम्म्या हे काय असतं निम्म्या. काय बाप्या काय करतोय काय माहिती. एक बाटली आहे ज्याला झाकण नाहीये ती पण ठेवली. आणि एकाला झाकण आहे ती पण मोकळीच आहे, ती पण ठेवली. ना कुठं
नाही जागा मांडीवर घेऊन बस. काय हे वसई ना विरारची भाजी म्हणते ही नाहीये म्हणजे वसई विरार हे एकच आहे. मलाच माहित नव्हतं. उतरल्यापासून मी विचारतोय वसई का विरार वसई का विरार. भाई साहब. सो गाईज फायनली 5 ते 6 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आमच्या डेस्टिनेशन म्हणजे जिकडे आपल्याला यायचं होतं तिकडं पोहोचलेलो आहे. तर मला माहिती आहे बऱ्याच जणांचं आहे म्हणजे जास्त कोणालाच माहीत नव्हतं की आम्ही कुठे चाललो आहे काय वगैरे वगैरे. सो भावाच्या फ्रेंडचा फ्रेंड म्हणजे क्लोज फ्रेंड आहे त्यांना सांगितलं त्याच्या असं बघत बसल्यावर नाही रे होत. मग मला एक स्लिप डिप मी काय तर भावाचा फ्रेंड आहे क्लोज फ्रेंड आहे त्याच्या बहिणीचं लग्न आहे. सो आम्ही आलेलो आहे. प्रमुख आकर्षण हा काय बात करतो नाही बहिणीच आहे मामाच आहे. आणि मला कोण म्हणलं रे हाच म्हणला की भावाचं नाही बहिणीला पण गेला. सो हा का लग्नाला आलं मला माहित नाही. सो मित्राच्या भावाचं लग्न आता मला कळालं. ठीक आहे मला वाटलं की त्या बहिणीचं लग्न आहे. सो आता आलेलो आम्ही इकडं. आता किती वाजता पोहोचलो आम्ही 11:15 वाजता वर आलो वरती. 11:15 वाजता वरती आलेलो आहे. आलो बसलो फ्रेश वगैरे झालो आणि मनीषला जरा बरं वाटत नाहीये तर त्याने जस्ट गोळी घेतली आणि गोळी घेतली ती पण सांगा आता तुम्हीच. बसलाय आपला निवांत. आणि ह्याने काय नवीन लुक करून ठेवलाय. आपण तू हे टाकत नाही ना काय पाहिजे एवढं काय टाकत नाही ब्लॉग मध्ये कुठं व्हॉइस रेकॉर्ड करूनच टाक. अरे हे युट्यूब साठी शूट करतोय मी लॉंग व्हिडिओ. ते मिनी ब्लॉगचं वेगळं ते मिनी ब्लॉगचं वेगळं. हे आडवा फोन दिसला की समजायचं लॉंग शो व्हिडिओ. सेंटेन्स रिपीट कर मनीष. सेंटेन्स काय विचारलं दादाने आता तिला नको Tomorrow is your school. ना Sorry. तुझ्या केसाला गुंता झाल्या. तिने विचारलं तुझ्या केसांना गुंता झालाय बोल इंग्लिश मध्ये. दुसरं बोलू मग. हा दुसरा विचार झाला. उद्या माझा लास्ट डे स्कूलच्या. हा उद्या माझा स्कूलचा लास्ट डे. हा बोल मनीष. टुमारो माय स्कूल लास्ट डे. टुमारो माय स्कूल लास्ट डे. Tomorrow is my school last day. बघा आता त्याला विचार. हा या दादाने डेअर घेतलं होतं ना मगाशी. हा Okay. हा विचार. तुला सकाळी उठायचं आणि ब्रश करायचं. हा बोल. यू विल बी वेकअप तुला सांगितलं तुला यू विल नाही यू हॅव टू. ती तुला सांगते यू वेकअप टुमॉरो अँड अरे दलिंदर यू हॅव टू वेकअप टुमॉरो ॲट XYZ टाइम वगैरे असन. तू नको धरू ती तिला बोलायचं चालू झालं की तुला म्हणजे तू सकाळी यू विल मग येतं ना पण अरे तुला नाही रे तिने काय बोलली तुला सकाळी हे करायचं तू तुझं सांग तुला सकाळी मी सकाळी काय करणार. आय वेकअप टुमॉरो अँड ब्रश काय ब्रश काय मी बोलले की आता ओके. हा विचार बा तू विचार आधी तिला सेंटेन्स. तुझा दात पडलेला आहे ते म्हणतो पडला आधी ही कर. तुझ्या दात पडलेला आहे. चौकट जास्त हा Your teeth is ब्रेक break. नाही ब्रेक नाही येत नाही तुटलं याला ब्रेकच येतो ब्रेक नाही येत ब्रेक Your नाही teeth Broken. is break. ब्रोकन अरे ब्रेक आणि ब्रोकन हा
हे फ्युचर टेन्स आहे नाही पास्ट टेन्स आहे ब्रोकन. माझे आता मला अजून कोणी विचारलेलं नाहीये. आय एम ग्लॅड फॉर दॅट. ते टाकू नको YouTube. हॅलो. One eternity later. नाहीये, कपडेच आहेत त्या सगळे. दिलदार माणसाने आपल्याला घ्यायला भेळ आणली होती. आत्ता वाजलेले आहेत किती रात्रीचे 1:01 झालेलं आहे प्रॉपर. एवढी भूक लागलेली आहे म्हणजे तिकडं आता लग्न घरे म्हणल्यावर जरा इकडं तिकडं टाईम होणारच नो डाऊट. काय अरे मी सांगते त्यांनी भेळ आणलेली राहिली बाप्या तिकडं भाई आणीन तुला मी. कपडे वत बरं खाली सगळे. लय भूक लागली. शिवाय नको देऊ नाही ब्लॉग चालू. अरे भिंती ऐकतात, भिंतीला कान असतात. विसरलं का? आज नाही का कधीशी बी ऐकली. इवन ब्लॉग चालू आहे. 4 तास ते भेळ शोधायला. वत कपडे हे काय आहे? खाली टाकलेलंच आहे ना नाहीतरी. मला नको सांगू बाप्पा, भूक लागली आधीच. भेटली ना. काय पुडा आणलाय, खजव्या. अरे बनवून घ्यायची ना. मला बी वाटलं बनवून घेतलेली भेळी आणली. काय काय आणली भेळ्यांनी. जाऊ दे आता वेळेला काय म्हणतात ते बसायला रताळा. कैरी बिरी भेटती का बघ कुठं जरा टाक. शर्म करो, भगवान से डरो, भोसड़ी वालों, भगवान से डरो. सो काय आता वाजलेले आहेत रात किती वाजले रे? 3 वाजलेले आहेत. आता 20 मिनिटापूर्वी आमचं जेवण वगैरे झालं. जेवण वगैरे केलं आणि आम्ही खाली आलो. म्हणजे त्यांनी जरा सोय केलेली. ठीक आहे. आता त्यांच्या घरी पण बरेच माणसं वगैरे येतील. त्यामुळं त्याच बिल्डिंगमध्ये खालचा फ्लॅट जो आहे तो म्हणजे पूर्ण हा आहे खाली आहे. सो आम्ही इकडंच आलेलो आहे झोपण्यासाठी. आता इकडं झोपणार आहेत. मस्त जेवण वगैरे केलं आणि पडी. सो थँक्यू सो मच गायज फॉर वॉचिंग. भेटत उद्या. चलो मिलते कल. बाय बाय.